व्यासपीठावर उपस्थित संतोष भाऊ, अनिल भाऊ, आमचे निरीक्षक भास्करराव काळे, उबाटाचे आमच्या विभागाचे प्रमुख, जिल्हा प्रमुख ना नाव चंद्रकांतजी, आणखी व्यासपीठावर सभी भैया, सर्व संतोष भाऊंनी घेतलेले सगळे नावं, उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, भगिनींनो, भुसावळ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता लागलेली आहे. भुसावळ हे शहर तसं पाहिलं तर मध्यवस्तीतलं या जळगाव जिल्ह्यातलं शहर आहे आणि अवर्ग नगरपालिका या जिल्ह्यातली एकमेव अवर्ग नगरपालिका आहे. अवर्ग नगरपालिकेच्या दृष्टीने जर पाहिलं तर या शहराचा विकास त्या गतीनं झाला नाही ज्या गतीनं तो व्हायला पाहिजे होता. गेल्या अनेक वर्षातलं चित्र असं आहे की आम्ही तुम्हाला ह्या सुविधा देतो, आम्ही तुम्हाला काम करतो, तुम्हाला येतोय, परंतु नागरी सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतोय. पिण्याच्या पाण्याची समस्या अजून गंभीर आहे. मला आठवते की 2016च्या सुमारास या शहरासाठी आणि जळगाव शहरासाठी हे पिण्याची योजना आम्ही मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये आणून मंजूर करायला लावली होती. वास्तविक त्या कालखंडामध्ये संतोष भाऊ विरोधी पक्षाचे होते, सुरेशदादा विरोधी पक्षाचे होते, पण केंद्र सरकारकडे ज्यावेळेस शिफारस पाठवायची होती मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमधून, त्या कालखंडामध्ये हा विचार आपण केला नव्हता की कोण विरोधी पक्षाचा आहे, कोण आहे. शहर माझं आहे आणि या शहरातली पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली पाहिजे या माध्यमातून कॅबिनेटनं केंद्राकडे मंजुरी करून या दोन्ही योजना या ठिकाणी मंजूर झाल्या. पण दुर्दैव असं आहे की अजूनपर्यंत त्या योजनांना गती आली नाही, वेग आला नाही, पूर्ण होऊ शकला नाही. आणि ह्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, नागरी सुविधांचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्न जे साचलेले आहेत, संधी मिळाल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही या ठिकाणी या आघाडीच्या माध्यमातून करणार आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरची आमची युती आहे. अन्य पक्षांसोबतच चर्चा आमची काँग्रेसबरोबरही चर्चा चालू आहे आणि एक प्रकारे आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढावी असा आमचा प्रयत्न आहे. 50च्या 50 जागांवर आम्ही उमेदवार उभे करतोय आणि नगराध्यक्षासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत. निवडणुकीमध्ये अनेक विषय येतील, चर्चा होईल, भाषणं होतील, गती येईल, वेग येईल, पण सर्वात महत्त्वाचं की शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक मास्टर प्लॅन करून त्या ठिकाणी तो केला पाहिजे. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून कायमच आपल्या प्रतिनिधींना स्थान मिळालं, कायम मिळालं, आणि असं असतानाही आपल्या शहरासाठी किती पैसा आला, रस्ते, गटारी वगैरे हे नियमित प्रश्न सोडून द्या. त्या आज होतात, 4 वर्षांनी खराब होतात, परत करावं लागतं. केलेच पाहिजे. घराजवळचे गटारीची समस्या सुटलीच पाहिजे. पण यापेक्षा महत्त्वाचे जे प्रश्न आहे शहराचे एक डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून, त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. या शहरामध्ये वाढीव गावठाण म्हणजे वाढीव हे करण्यासाठी काय म्हणतो आपण त्याला, हद्दवाढीसाठी तुम्ही जर बघाल तर रेकॉर्ड आमच्याकडे आहे की 2016ला मी स्वतः प्रयत्न केला. त्या ठिकाणी सर्वे 2016लाच 15लाच झाला हद्दवाढीच्या संदर्भामध्ये. आणि त्याच हद्दवाढीच्या संदर्भामध्ये रावेरचे हद्दवाढ करणं, फैजपूरचे हद्दवाढ करणं हे तिन्ही प्रस्ताव त्या कालखंडामध्ये होते. आणि याच्या प्रस्तावाच्या मागे मी खूप मोठ्या प्रमाणावर त्या काळात मंत्रिमंडळाच्या याच्यात असताना लागलो. पण दुर्दैवाने त्या कालखंड फैजपूरला मान्यता मिळाली. मान्यता म्हणजे कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, त्या लोकांनी तयारी दाखवली. रावेरने आम्ही एक इकडचा भाग घ्यायचा ठरवलं, त्या लोकांनी मान्यता दिली, तयारी दाखवली. आपल्या याच्यामध्ये बाकीचे काही छोटे गावं त्याच्यामध्ये समाविष्ट करणं आणि फेकरीपर्यंत हा परिसर त्याच्यामध्ये घेतणं आणि अगदीच साखरी आपल्या ह्याच्यापर्यंत साकेगावपर्यंत आता गेला तर भुसावळ तिथपर्यंत अशा स्वरूपाचा एरिया घेत असताना त्याच्यामध्ये प्रपोज केल्यानंतर त्याला विरोध झाला, ऑब्जेक्शन्स आले, विरोध झाला आणि तो प्रस्ताव तसाच प्रलंबित राहिल्यानंतर त्याला मार्गी लागला. पण असे महत्त्वाचे प्रश्न सुटले पाहिजे. आणि मग आता शहरामध्ये काही व्यवस्था होतात
शहरामध्ये नागरी सुविधांच्या व्यवस्था होतात, पण वाढीव विस्तार जो आहे, वाढीव गावठाण जे आहे, जे एक्सटेन्शन आहे किंवा राहटा कॉलेजच्या मागेचा भाग असेल किंवा नवीन वस्त्या झाल्यात, नवीन येणे प्लॉट झालेत, अगदी वांजोळ्यापर्यंत आज आपलं हे गेलं आहे, किनी रस्त्यावर कितीतरी लांबपर्यंत गेलो आहे, खडक्याला तर आपण जाऊन पोहोचलेलो आहे. अशा स्थितीमध्ये त्या व्यस्ततेमध्ये आपल्याला नागरी सुविधा नाही आहे आणि याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. आज भुसावळ शहर अशांत आहे असं वाटतं, म्हणजे काही कुणाच्या माध्यमातून नाही, पण सरकारच्या माध्यमातून असं भुसावळ शहरामध्ये दररोज कुठेतरी खून होणं, कुठेतरी दरोडा होणं, कुठेतरी चोऱ्या होणं असे प्रकार वाढत आहे. सरकार या ठिकाणी अपयशी दिसत आहे असं वाटतं आहे. एकंदरीत तो प्रश्न इथे नसला तरी आपल्या भुसावळ शहराच्या दृष्टिकोनातनं काही विषय सुटले गेले पाहिजेत आणि काही विषयाचा मार्गी लागला पाहिजे. या शहरामध्ये नेहमीच असं झालेलं आहे. मग त्याच्या माध्यमातून की काही असलं की त्या ठिकाणी आम्ही करणार म्हटलं केलं गेलं नाही असं त्या ठिकाणी दिसतं आहे. पण आज तुम्हाला जरा आश्चर्य वाटलं असेल की संतोष भाऊ, मी, अनिल चौधरी एकत्र वाट बसलेलं जरा आश्चर्य वाटलं असेल. पण हा पक्षाचा प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी हा पक्षाचा प्रश्न आहे आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आणि या ठिकाणी आमचे शिंदे साहेब आहेत, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष वगैरे, पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही लढवायचं ठरवलेलं आहे. आणि ज्यावेळेस पक्ष म्हणून लढवतो तर पक्षाचे सगळे कार्यकर्ते एकत्र म्हणूनच येतात आणि आपल्या पक्षाला यश कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. आणि या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की नगराध्यक्षासाठी म्हणजे उमेदवार तर खूप आमच्याकडे, म्हणजे गर्दी मोठी आहे, तशी काही कमी गर्दी आहे अशातला नाही. 50च्या 50 उमेदवार फायनली जवळपास होत आले. उद्यापर्यंत दुपारपर्यंत होतील, जोपर्यंत या आघाडीच्या चर्चा पूर्ण होत नाही. म्हणजे काँग्रेसची वगैरे चर्चा जेव्हा पूर्ण आहे ते पूर्ण झाल्यानंतर उमेदवार फायनली उद्या डिक्लेअर होतील. नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये आमची भूमिका आहे की नगराध्यक्ष हा आम्ही लढवावा आणि त्या दृष्टिकोनानं 6 नावं आमच्याकडे नगराध्यक्षपदासाठी आज आलेले आहे. माहिती सर्व घेऊन सक्षम उमेदवार, सर्व विषयांचा आपण अभ्यास करत होतो. सर्व विषयांच्या संदर्भामध्ये नेमकं आपल्याला अधिकचं प्राधान्य कोणाला देता येईल हे ठरवत असतो आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षाच्यासाठी गायत्री चेतक भंगाडे हे नाव आम्ही फायनल केलेलं आहे. आणि गायत्री ही स्वतः मागासवर्गीय आहे. ही जागा मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. आणि भंगाळे हे एक लेवा पाटील समाजामधले आहे. आम्हाला गायत्री तसे बऱ्यापैकी शिकलेली आहे, चांगल्या फॅमिलीमधली आहे आणि समाजामध्ये एक मानाचं स्थान त्या कुटुंबाला या ठिकाणी आहे. आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सारेच पक्ष, आमचे जे सहकारी आहेत हे सारे पक्ष मिळून आम्ही यशासाठी प्रयत्न करणार आहोत. आले कधी इथे फॉर्म भरायला गेले. अच्छा, तर फॉर्म भरायला गेले. तिचे मिस्टर आहेत, कोण आहे? चेतन भंगाळे म्हणून तिचे मिस्टर आहेत, ते फॉर्म भरायला गेल्यात त्या गायत्रीताई. आणि मला विश्वास आहे की आपण सर्व या ठिकाणी विश्वासानं तुतारी या चिन्हावर मतदान करून निवडून द्याल. अनेक पक्षातील वेगवेगळे विचार मांडतील, वेगवेगळ्या समस्या सोडवतील, प्रत्येकाच्या मध्ये कमी अधिक आहेच, परंतु त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू आणि भुसावळकरांचा विश्वास हा आम्हाला मिळेल एवढी खात्री आम्हाला आहे. आणि त्यामुळे निवडणुकीत चांगलं यश आमच्या पक्षाला मिळेल या विश्वासानं मी माझे शब्द संपवतो. भाऊ, पक्षांसोबत आम्ही युती करण्याचा प्रयत्न करू आणि निवडणूक लढवू, तशी आपली कुणाकुणाशी चर्चा झाली? चर्चा या ठिकाणी उभाटाच्या आमच्याकडे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर आलेले आहेत. काँग्रेस बरोबर एक चर्चा झालेली होती, म्हणजे अजून चालू आहे. त्यांचं फायनल अजून काही निरोप आलेला नाही. उद्यापर्यंत आम्ही त्यांनी सांगितलं उद्यापर्यंत आम्ही कळवतो, उद्यापर्यंत आम्हाला तिकडे अजितदादा पवारांच्या घड्याळ यांच्याबरोबर फारसे आमचं काही बोलणं झालेलं नाही. म्हणजे आमचं चर्चाच झाली नाही की आमच्याबरोबर तुम्ही या. पण आम्हाला वरून अशा सूचना होत्या की कुणाला स्थानिक पातळीवर तुम्हाला योग्य असेल त्या ठिकाणी आघाडी करण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहे आणि त्यामुळे योग्य वाटेल तर पक्षाशी आम्ही युती करतोय. शिंदे गटाची काही बोलणं झालं? समविचारी पक्ष आहे, समविचारी.
शिंदे गटाशी काही बोलणं झालं? शिंदे गटाशी आमची बोलणी झाली होती त्या संदर्भामध्ये, पण शेवटी शिंदे गट भाजपमध्ये त्यांच्यासोबत गेल्यामुळे ते बोलण्याला फारसा काही अर्थ नाही. अशी प्राथमिक चर्चा झाली होती शिंदे गटाची, तर आम्ही ठरवलं होतं की समविचारी पक्ष जे असतील त्यांच्याबरोबर आम्हाला युती करायची. त्याप्रमाणे शिंदे गट आमच्या समविचारी पक्षामध्ये येतो. हो, जर पूर्ण जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर स्थानिक आमदार असतील जे आता अद्यावत आमदार आहेत, त्याच्यानंतर काही मंत्री आहेत, यांच्याच पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दावेदार ठरत आहेत, असं चित्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण कसं बघताय? अंतिम उद्या होईल फायनल. आज असं सांगता येत नाही की शेवटच्या क्षणाला बदलू शकतो निर्णय. त्यामुळे आज यांच्या पत्नीसाठी किंवा उद्या त्यांच्या पत्नीसाठी असं आज आपल्याला म्हणता येणार नाही. बाकी चालायचं. महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री आदरणीय एकनाथरावजी खडसे, आदरणीय काळे साहेब, अनिल भाऊ पैलवान उपस्थित, उभाटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी उपस्थित, आपल्या सर्व राजेंद्रजी चौधरी उपस्थित, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष जयंत लोणारी उपस्थित, शहर अध्यक्ष वगैरे व सर्व सन्माननीय व्यासपीठ व या ठिकाणी उपस्थित आपले सर्व पत्रकार बंधूंनो व सर्व माझ्या मातांनो बंधू, आज या ठिकाणी नगराध्यक्षाची निवड 2000 आहे आणि नगरपालिकेची निवडणूक लागली. नगरपालिका 9 वर्षाच्या तपासानंतर बाहेर बसू इथे तसं पाहिलं तर आता भाऊ 14 वर्ष आमच्या भुसावळने वनवास भोगलाय. मागचे त्याच्या 5 वर्ष सुद्धा जे काही काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. 9 वर्ष हे सुद्धा गेले. 4 वर्ष अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम झालं. फक्त हे जे 4 वर्ष काही काम झालं त्या कामांमध्ये आपण पाहिलं असेल की ते प्रशासनाने जे कामं केली या 4 वर्षात, तिथे भरपूर काही बोट दाखवणारी मंडळी फक्त रोडवर उभी राहिली आणि मीच करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रशासकीय कामाचा भाग होता. आणि आज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भुसावळच्या संदर्भात फार अत्यंत वाईट परिस्थिती आपल्याला 9 वर्षामध्ये अनुभवावी लागते. आज पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा गंभीर आहे. पाणी म्हणजे तापी नदी आपल्या बाजूने वाहते, आपल्या गावातून वाहते आणि आपली मंडळी भुसावळची आपली तहानलेली आहे. 15-15 दिवसांनी पाणी मिळतं, ते सुद्धा गढूळ. आणि त्यासाठी पाईपलाईनचे घोळ मोठ्या प्रमाणात चालू आहे. कधी हातनूर तर कधी पुलाच्या खालून तर कधी तिकडनं शेडगाव व्यारे, असे वेगळे वेगळे हातखंडे वापरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाईपलाईन मध्ये भरपूरसा घोळ आणि भ्रष्टाचार जो झालाय तो लवकरच उघडकीस येईल. परंतु आज या ठिकाणी माझी भुसावळकरांना एकच विनंती राहील की आज नाथाभाऊंना मी विनंती करेल की भाऊ, नगराध्यक्षाचं नाव आज आपण या ठिकाणी डिक्लेअर करावं आणि त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा विकास व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि मला विश्वास आहे की भुसावळचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही तुम्हाला खात्री देऊ, आम्ही तुम्हाला खात्री देऊ आहे नेते. आणि खात्री दिल्यानंतर मी आपल्याला एकच सांगेन की आपल्या जो भी नगराध्यक्ष आपला असेल त्या नगराध्यक्षाच्या माध्यमातून या भुसावळ शहराचा सर्वांगीण विकास करू. नुसता स्वविकास किंवा नुसता नगरसेवक ठेकेदारांचा विकास असं होणार नाही. महत्वाचं म्हणजे जनतेसाठी जे काही कार्य असेल ते महत्वाचं असेल. सामान्य जनतेचा पैसा हा फुकटाचा नाहीये. आणि हे सांगतात की आम्ही इकडनं आणलं हे केलं, ते काही नाही. हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेमध्ये तुम्ही लावले, पण ते सुद्धा चांगल्या प्रकारे न लावता एकदम बोगस पद्धतीने कामं भुसावळमध्ये झालेत. भाऊ, एकेका ठिकाणी अशी परिस्थिती भुसावळमध्ये झालेली आहे की एकच बिल
या घरापासून त्या घरापर्यंत, त्या घरापासून या घरापर्यंत 2 MB होतात. आणि विशेष म्हणजे तिकडे सुद्धा 4 इंचाचा असेल तर 12 इंचाचा बिल निघताय. काही काही ठिकाणी डायरेक्टली 10-10 लाखाचे बोगस बिल काढले जात आहेत, बोगस कामं केले जात आहेत. परंतु चिंता करता कामा नये. जे काही बोगस कामं झाले असतील त्या बोगस कामांच्या संदर्भात मी लिस्ट आपल्याकडे देईल, त्या हाऊसमध्ये तुम्हाला मांडायची आहे. कारण सध्या तुम्ही वरच्या हाऊसला आहे, वरच्या हाऊसला नाही तर महाराष्ट्र आपल्याला त्या सर्व जाणतो. आणि मला विश्वास आहे की तुम्ही या भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात वाचा फोडसाल. तेवढी माहिती मी तयार केलेली आहे, ते मी आपल्याला देईल. आणि एवढंच विनंती करेल भुसावळकरांना की जे आपण वाईट दिवस बघितले, सर्वांगीण विकास म्हणजे कसा, तर कामाच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात, रोजगाराच्या संदर्भात, गुंडगिरीच्या संदर्भात, या सर्व गोष्टीमध्ये जे आहे गुंडगिरी थांबवणे, बाकीच्या 2 नंबरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थांबवणे, आणि सर्वात चांगला विकास म्हणजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि माझी विनंती एक राहील की आपण ज्या वेळेस या ठिकाणी नगराध्यक्ष आपलं बसेल तर सर्वात पहिले आपण भुसावळमध्ये, भुसावळ नगरपालिकेला 1 खिडकी योजना चालू करू, एवढी खात्री मी आपल्याला देतो. त्या खिडकीतून सर्व कामं होतील असा माझा विश्वास आहे. आणि आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, आपण माहिती असेल भाऊ, आपल्या कालावधीतले माझ्या आमदार काळाची सुद्धा कामं आज जसे तसे आहे. परंतु इथले जे कामं आता सध्या होत आहेत तर जास्तीत जास्त 6 महिने बी निघत नाही आणि एका वर्षात 2दा रस्ता होतो. अशी परिस्थिती आपण पाहिली. भरपूरशे विषय आहेत, परंतु आता ते पाठ्यांमधून, सभांमधून आम्ही बोलू. आणि तुम्हाला सर्व प्रत्येकाला तर माहिती आहेच, कारण नागरिक तुम्ही या भुसावळचे आणि कार्यकर्ते या भुसावळचे. तर माझी विनंती एकच राहील सर्वांना आणि भुसावळच्या जनतेला की भुसावळच्या विकासासाठी जे काही आपल्याला सहकार्य करता येईल, आणि एक आपलं सर्वात महत्वाचं हेच योगदान आपलं महत्वाचं आहे. नाहीतर एक दिवस आपला जो आहे तो महत्वाचा जर आपण विसरलो तर आपल्याला 9-9 वर्ष यातना भोगाव्या लागतात. परिस्थिती खराब होते गावाची. आणि आज आपल्या गावातून बाहेर व्यापार करायला लोक जातात, अपडाऊन करतायत. आज भाऊ कमीत कमी आज सुद्धा आपल्याकडे 10,000 दुकानं बनतील एवढे जागा आपल्याकडे नगरपालिकेकडे आहे. परंतु या 9 वर्षात एक दुकान सुद्धा बनवलं नाही की एका दुकानात 4 ते 5 माणसांना रोजगार भेटतो. असे भरपूर विषय आहेत. तर त्या ठिकाणी आपण बोलू त्या संदर्भात. पण आज एवढीच खात्री देतो की विकासासाठी, भुसावळच्या सर्वांगीण विकासासाठी जर भुसावळकरांनी या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या तुतारी निशाणीवर आपण त्या ठिकाणी जर मतदान केलं तर मी खात्रीने सांगतो आम्ही सर्व मंडळी जे या व्यासपीठावर बसले या भुसावळच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो, एवढीच खात्री या ठिकाणी देतो. आणि नाथाभाऊ यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे असे आदरणीय काळेसाहेब आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. काळेसाहेब आपल्याला सर्वांना अगोदर मार्गदर्शन तुम्ही बोला ना. फक्त 2 मिनिट. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आवडते नेते भाऊ खडसे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये कायम 25-30 वर्षापासून नेतृत्व केलं असे आमचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी. या आपण पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी आघाडीच्या वतीनं उपस्थित सर्व वाटा गटाचे सर्व नेते मंडळी, त्याचप्रमाणे काँग्रेसचे सर्व नेतेगण, राष्ट्रवादीचे आमचे चौधरी साहेब या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून ते काम करतात. रावेर लोकसभा मतदारसंघाचे इथले तालुक्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष आणि एकनाथ भाऊ खडसे साहेबावर व संतोष भाऊ प्रेम करणारी आपण सर्व वगैरे सांगितलं नेते मंडळी, प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निमित्तानं
एक आघाडी म्हणून संतोष भवानी भाऊंनी या ठिकाणी एक चांगला निर्णय घेऊन या गावामध्ये एक सशक्त असं नगरपालिका या ठिकाणी निवडून येण्यासाठी अथक परिश्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी केले. आपण सर्वांनी जर या आघाडीला भरपूर असं मतदान त्या ठिकाणी निवडणुकीच्या मध्ये केलं, निश्चित आपल्या या भुसावळ गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. या नगरपालिकेमध्ये जवळपास 50 जागा या ठिकाणी आहेत. या जिल्ह्यातील सर्वात मोठी अशी नगरपालिका या ठिकाणी आहे आणि विविध समाजाचे विविध घटकातले संपूर्ण या भागातीलच नव्हे तर परप्रांत